भक्त सम्राट हनुमंतरायांच्या पवित्र दरबारामध्ये परंपरेने चालत आलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह नाम यज्ञातील आज 6व्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ इमनगाव कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार शिष्टमाले मातुर्ग पितृग बालक मंडळ महिला मंडळ तरुमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामध्ये आदेश सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माझे गावकरी पंचकृष्ण अन्नदाते सौजन्यदाते व्यासपीचालक मार्गदर्शी प्रेरणास्थान हितचिंतक झाले सगळे. पुढे आवाज येत नाही का? पुढे आता बॉक्सच नाही तर आवाज तरी कुठं नाही तिकडे इकडेच रिटर्न आम्हाला छान येतो इथं वर. तुम्हाला येतो ना वरच्या मंडपातल्या ना? बघा बाहेरच्यांना सोडा थोडा आता ते तिकडे एखादं बॉस पाहिजे होता तिकडून असा तिकडं पण आहे का पुढं त्याचा वाढवा थोडा मग. विडाला 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 अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळी आपण एकत्रित येऊन हा भव्य दिव्य सोहळा संपन्न करत आहोत. सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणून कार्यक्रमाला ही भव्यता दिव्यता ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन तरुण पिढीचं योगदान महिला मंडळांचा विशेष सहभाग आणि या त्रिसूत्रीतून कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा वीर कोण आहेत हे सांगणार आहे. वीर हा शब्द असा आहे कारण भारत देशालाच मुळात वीरांची भूमी आणि शूरांची भूमी म्हणून ओळखलं जातं. हा देश कोणता? हा वीरांचा देश आहे, हा शूरांचा देश आहे. ही आपल्या भारत देशाची ओळख आहे मायबाप. आणि त्यात परत महाराष्ट्र ही वीरांची शूरांची आणि प्लस संतांची भूमी. विठ्ठल बेस थोडा कमी करा, गेन ट्रबल शार्प द्या थोडासा जरा कडक करा. या जगाच्या पाठीवर अनेक वीर आहेत पण तुकोबाराय म्हणतात आमच्या दृष्टीने खरे वीर नेमके कोणते आहेत? वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे. जे पांडुरंगाचे भक्त ते खऱ्या अर्थाने आम्ही त्यांना वीर मानतो. वीरांचे अनेक प्रकार आहेत. स्वातंत्र्यवीर कोणाला म्हणलं जातं? लहान मुलं सांगा बरं, स्वातंत्र्यवीर कोण आहेत? 15 ऑगस्ट मी लय पोरं बघितली बो पण असं नाही बो. हा पण स्टेज डेअरिंग आहे त्याच्यात चुकीचं कधी आहे ना पण खणकून उत्तर दिलं. बारकलेला हे चित्र असतात. मी लय येतो त्यांना काय महाराजांनी फिराच पडले ते गपकुन बोलत आहेत. एक कीर्तनात काल करायचं मी म्हणलं बोलू नको ते मला म्हणला तुम्हीच बोलू नका. आता म्हणलं मला बोलायला तर गावाने बोलू लय. म्हणला महाराज लय कीर्तन करतात एका प्रश्नाचे उत्तर द्या. मला विचारते मला महाराज अशी कोणती गोष्ट ती वडल्यावर बारीक होती? म्हणलं मला नाही येत. ते मला किती सोप आहे बिडी. आता बिडी वडल्या बारीकच होते ना ह्याचा बाप रोज वडत आणि ती बघत आहे. हे असली पोरं चॅप्टर आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी धर्म मंडप आहे. स्वातंत्र्य दिन तुम्हाला विचारलं नाही, स्वातंत्र्य वीर विचारलंय. हे फरक आहे. कोण आहे स्वातंत्र्यवीर? सावरकर. लहान मुलं का सुट्ट्या लागल्या शाळेला विसरले काय सगळं? स्वातंत्र्यवीर कोण आहेत? सावरकर. सागरा प्राण तळमळला या मातृभूमी किती प्रेम असावं, या देशावर किती निष्ठा असावी. वीर या शब्दाचं चिंतन चालू बरं का कारण अभंगाची सुरुवातच वीर शब्दाने वीर विठ्ठलाचे गाडे. स्वातंत्र्यवीर कोण आहेत? सावरकर. भारत देशावर किती प्रेम असावं त्यांच्याकडून शिकावं. आणि आता नुसतं आपण प्रार्थना म्हणू जेम झालो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे. अरे सारे भारतीय जर तुझे बांधव आहेत तर बांधा वाचून हाणामारी झाली असती का? मग इंच बांध सरकला तरी कुराडी घेऊन धावत येतं यार. कायचे बांधव आहेत हे? विठ्ठल. माझं माझ्या देशावर प्रेम आहे असं प्रत्येक जण म्हणतो पण काय बरं खरंच सांगा माझं माझ्या देशात प्रेम आहे म्हणे नेमकं काय? आपण काय करणार आहे? सीमेवर लढाई जाणार आहे का? नाही. मग कसं काय देशावर प्रेम म्हणता? मग हे सिद्ध कसं करायचं? तर प्रत्येक देशातला नागरिक हा माझा भाऊ आहे आणि मग तो कोणत्याही जातीतला कोणत्याही धर्मातला कोणत्याही पंथातला असू द्या त्याच्याशी भावासारखं राहणं म्हणजे माझं माझ्या देशावर प्रेम आहे. या भारत देशाचा प्रत्येक भूमीचा तुकडा म्हणजे साक्षात भारत माता आहे.
मग हे स्वच्छ राखणं परिसर, ज्यानं त्यानं आपापल्या घराचा परिसर स्वच्छ राहिला तर गाव आपोआप स्वच्छ होणार, गावाच्या गाव स्वच्छ झालं तर तालुके स्वच्छ होणार आहे, तालुके स्वच्छ झालं तर जिल्हा आपोआप स्वच्छ होणार आहे. म्हणजे माझं माझ्या देशावर प्रेम आहे. प्रत्येकानं झाड लावणं आणि त्याची निगा राखणं, जगवणं म्हणजे माझं माझ्या देशावर प्रेम आहे, ही त्याची खरी व्याख्या आहे. विठ्ठल स्वातंत्र्यवीर सावरकर, नरवीर तानाजी मालुसरे. नरवीर हे तानाजी मालुसरे. शेवटी छत्रपतीने सुद्धा म्हणावं लागलं, गड आला पण सिंह गेला. किती निष्ठा असेल मग. वरबापासून लढायला गेले, वरबापासून गेले लढायला आणि आताचे वरबाप लागले पिऊन कपडे फाडायला. वरमाय लागले दाताड काढायला आणि दाजी गेला भांडण सोडायला. त्याला झपकेवला पोराने. काय कुणाचे कोणाला मेळ राहिलाय का? वरबाप कुणीकडं, वरमाई कुणीकडं. आधी लगीन कोंडाण्याचं, मग लग्न रायबाचं, याला म्हणायचं नरवीर. स्वातंत्र्य सावरकर, नरवीर तानाजी मालुसरे. दानवीर आहे कर्ण. कर्ण हा दानवीर. दानाच्या यादीमध्ये कर्णाचा हात आजपर्यंत कोणाला धरता आला नाही, अगदी देवाला सुद्धा. कर्ण, दान हा शब्द आला की आपण म्हणतो काय, कर्णासारखं उदार अंतकरण केलं, पंगत दिली तरी म्हणतो, सौजन्य दिलं तरी म्हणतो. आणि असतंच त्यांनी दिलंय म्हणून तर सप्त चालू आहेत ना. सांगण्याचा उद्देश, जिथं दानाची भूमिका येते तर आपोआप कर्णाचं नाव जोडलं. कारण कर्णासारखं दानच, काय दान दिलं बा कर्णाने असं. कर्ण दाढी करीत होता, सोन्याची वाटी होती, वाटी सोन्याची होती. सोनं काय पहिलं कमी, भारत देशात का सोनं जगाच्या पाठीवर कुठं नव्हतं. तू म्हणताना आता का नाही, लुटून नेलं. अगोदर आक्रमण झाले, 1000 वर्षापासून आपला देश आक्रमणातच, परत इंग्रजाने लुटलं आणि आता आपलीच लुटीत येत. आता राजकीय मंडळी आपल्याला लुटीत येतच आहे ना. आम्ही दुबईमध्ये कीर्तनाला गेलतो तर मी म्हणलं काय दुबईची प्रगती, तर म्हणलं तुमच्या दुबईतलाही पैसा. ते म्हणले महाराज आमच्या दुबईत पैसाच नाही, तुमच्या एकट्या मुंबईत इतका पैसा की 7 वेळा दुबई तयार करतील. ऐका बरं का तिथल्या पत्रकाराचं वाक्य, 7 वेळा दुबई तयार करण्याची ताकद मुंबईमध्ये, इतका पैसा आहे. फक्त म्हणले राजकीय लोकांनी दाबलाय. आणि वस्तुस्थिती 1000 कोटीच्या प्रॉपर्ट्या धनाधन ही घोटाळा करते ते राव. आपल्याला भिडीला पैसे राहिले नाहीत. खरं सांगा, गरीब गरीब होत चालला, श्रीमंत श्रीमंत होत चालला, हे आपली शोकांतिका आहे. विठ्ठल जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, ओ भारत देश हे मेरा. इतका सोन्याचा धुरच निघत होता. सगळी लुटालुटी झाली. त्यात आपले बी गद्दार होते, दुसऱ्याला सामील झाले, त्याच्यामुळे आपलं पटांगण झालं. डायरेक्ट आपल्या छुप्या पद्धतीने वार करणाऱ्या जाती वाढल्यामुळे आपलं नुकसान आहे. विठ्ठल. आणि मग सोनं काय कमी नव्हतं ना. आता मी म्हणतो सोनं जरूर वापरा, सोनं आनंद म्हणून घाला, प्रदर्शन म्हणून घालू नका. माझ्याकडे आहे तुमच्याकडे नाही ह्या हिनवण्याच्या भावनेने सोनं अजिबात घालू नका. काय काय माणसं विनाकारण शायनिंग घालते. 3 बोटात अंगठ्या तरी लग्नात वजन आणतो. बुंदी आण भात वाढ, नुसती बोट अंगठी काढून टुपली उचल, बुंदीन भात. काय लोकाला अंगठ्या फिरतो, लोकाला येळायचं पडले का तुझ्या अंगठ्या बघत बसते. एक जणाच्या 10 बोटात अंगठ्या होत्या. बाजारात गेलं, बाजारात एक जुन्या काळातली म्हातारी वांगी टमाटी बटाटी सगळे असे भाजीपाला घेऊन बसली होती. ह्याला काहीच घ्यायचं नव्हतं, म्हातारीला फक्त अंगठ्या दाखवायच्या होत्या. म्हातारी पैसे जायचा वांग्याच्या टुपलीत, वांगी कशी किलो, बटाटे कशी किलो, वांगी कशी किलो, नुसती बोट फिरवायचा. म्हातारीने वळखल्याला कोणचा रोग झालाय ती. म्हातारे म्हणजे तुझ्यासारखे उघडून पिले मी. म्हाताऱ्याच्या दांडात बाजी बंद होतं. जुन्या काळातल्या म्हाताऱ्यांच्या 4-4 बोट खपक्याच्या खपक्या जाड तिच्या दांडात तसलं होतं. तिने चुळीच्या बाह्या मागं सरल्या म्हणजे वांगी 10 बटाटी 12. वांड खाली घालून जी निघून गेला ते अजून बाजारात नको रे म्हणला. तुझ्या अगरबत्ती लावतो कुठं, हाय सोनं सोनं करते. महिलांना लय सोन्याची आवड, ते पहिल्यापासून यायचं. सीतेला बी लय आवड होती. सोन्याचा हरिण दिसलं रामाला, सोन्याचा हरिण सोन्याची चूळ, सोन्याचा हरिण सोन्याची. प्रभू रामचंद्र म्हणले अनेक नका पडू गाबाळाचे भारी, तसं नको का नाही तिकडं डोकं लावू, ही मृग जळे. नाही नाही म्हणले, दिसतच आहे पाहिजेच. गेले. सोन्याचा मोह सीतेला आवरला नाही. प्रभू रामचंद्र म्हणले लय सोनं सोनं करते काय, थांब सोन्याच्या लंकेतच पाठवतो तुला. 6 महिने राहावं लागलं. सोनं वापरा प्रदर्शन म्हणून. एक जणाने बायको सारखीच त्रास द्यायची, सगळं आहे सोनं नाही, बोल नका, सगळं आहे सोनं नाही. वाईट लागलं ते गेला आष्टीला. एका दिवसात त्याने अर्धा किलो आणलं. आता एका दमात इतकं आणलं म्हणजे ती ओरिजिनल थोडंच होतं, डुप्लिकेट ती 1 ग्रॅम निघलंय ना.
लय चमचम करते ती 1 ग्रॅमचं. आणि तिने 1-अर्धा किलो सोनं गाळ्यात घातलं. पाहुण्याचं लग्न होतं गेलीन घालून. आता आपलं व्यवस्थित सगळं सोन्याचं प्रदर्शन, नाकात नताला झटकान. चोर म्हणले इतकं सोनं आणि आपल्या हातून ही गिऱ्हाईक कसं काय सुटलं बा. संध्याकाळी दिवस मावळ्याच्या टायमिंगला त्या माता माऊलीची गाठ घेतली, सण कानाखाली टाकल्या, तरी सोडून माझं चोराने घेतलं हिसकावून निघाले. आता गप मारा का नाही म्हणले, न्यायचं तर न्या, खोटच आहे. आल्या का चोर म्हणले, दिवस गेला रात गेली, खोटं सोनं परत महागार. सण कानाखाली टाकल्या. ते म्हणले हाणाचं तर हाना, ह्याच्यापेक्षा माझा नवरा पिऊन आले मला यासच हाणतो. चोराने जाग्यावर माळा घातल्या, म्हणले दिंडीत जाऊ पण चोऱ्या करायच्या नाहीत. अरे असली गिऱ्हाईक भेटल्या धंदा बसल ना. सोनं धातोय घालावा आनंद म्हणून, प्रदर्शन नको, हिनवण्यासाठी नको. सोन्याची वाटी कर्णाला दाढी करताना हिथं विषय चाललाय. याचकाला सरकार तुमचं नाव ऐकून आलं, काहीतरी दान द्या. कर्णाने डाव्या हाताने सोन्याची वाटी उचलली, डायरेक्ट त्या भिकाऱ्याला देऊन टाकली. दाढी करणारा म्हणला, सरकार दाढी झाल्यावर तुम्हाला दान देता येत नव्हतं का? कर्ण म्हणला, दाढी झाल्यावर दान देता आलं असतं, पण दाढी करता करताच मेलो असतो मग. तर मला शेवटच्या क्षणी सुद्धा कलंक लागला असता की शेवटच्या क्षणी कर्ण त्या भिकाऱ्याची इच्छा पूर्ण करू शकला नाही. मला दानाच्या बाबतीत आयुष्यात कधी कलंक लागून घ्यायचा नाही, म्हणून मी कसल्याही क्षणाचा विचार न करता सोनं दान करून टाकलं. पुढचं आहे का, काही दान देईन, मरण कोण दान देईन का? अरे कवच बी दान दिलीन, कुंडल बी दान दिलीन, शेवटी दात होता. आणि देवानी किती हाल केलं त्या कर्णाचं. ती रथ फसला होता, ती चाकवर काढीत होतं आणि देवाने तसल्या ह्याच्यात रूप घेतलं, कर्णा द्या काहीतरी. अरे ती मरायला लागलं, तसल्या अवस्थेत कुठं मागित असतात का? पण देवाला माहिती ही का संधी सुटली, परत हे गडी आवरत नाही. एवढाच टायमिंग फॉर्म भरायचा, याचा कार्यक्रमच. दे म्हणले तुझा दात पडले होते. दात का मागितला? ते एका हाताने रथ वर काढीत होता, एका हाताने धनुष्य धरलेलं, प्रत्येकच्या दाताने धरायचा, दाताने बाण सुडीत होता. ती काय सोपा होता काय? ते काय 10वीच्या गणिताच्या पेपरला मराठीची पुस्तकं फाडीत नव्हता त्यो मूर्खा हो. त्याचा ओरिजिनल अभ्यास होता. ही पोरं सोर कॉप्या करणाऱ्यांना बी अक्कल पाहिजे. अरे विषय कोणता, पुस्तकं फाडताय कोणती? मूर्खा म्हणे कॉफी करायला सुद्धा डोकं लागतं, बावळाटाचं काम नाही ती. इतका हुशार अभ्यासू माणूस होता कर्ण. एका हाताने रथ, हातात बाण, दाताने प्रत्यंच्या कणा अर्जुना बाण सोडा. अर्जुन सुद्धा घामाघूम केला होता, पण देवाने विचार केला, दाताने बाण सोडतो का? तुझा दातच पाडतो म्हणला. देवाने भिकार, सरकार दान द्या. रथात रणांगणात आता युद्ध करताना कुठं दान देत असतात का? काय पाहिजे? काय नाही, तुझा दात पाहिजे. कर्णाच्या डोळ्यातून पाणी आलं. शेवटच्या क्षणी जर ह्याला दात नाही दिला तर परत कलंक लागन की दान बोला याचक आला. पण कर्ण त्यांना काही देऊ शकला नाही. प्रत्यंच्याचा बाण सोडला, तो बाण दातात घातला, दात पाडला आणि भगवंत जे याचकाचं रूप धारण कर दात दिला, त्या क्षणी कर्णाचा विषय संपला. म्हणजे कर्णाने मरण सुद्धा दान दिलं. आहे का असं दानवीर? म्हणून दान हा शब्द आला की कर्णाचं नाव पुढे येतं. चिकट माणसं जरा ऐका, वर्गणी न देणारे. मग काय? अरे 50 घराची गाव आहे. त्या परवाच गेलतो प्रवीण महाराजांना, आम्ही 50 घराचं गाव होतं आणि सप्त्याचा हिशोब होता 55 लाख. 50 गावाच्या घराचा 50च घर होती या गावात. आणि इतकं धर्म कार्यासाठी उदार अंतकरण. ही काळाची गरज आहे. आपल्या धर्माच्या ठिकाणी दान करताना 100 कमवा हो, पण 5 तरी धर्मासाठी, 5 तरी देशासाठी, 5 तरी सत्संगतीसाठी खर्च करा, तर आपला धर्म टिकणार आहे. विठ्ठल लय काय जाती चिकट असतात म्हणे. काय सांगा तुम्हाला, नाहीच त्यांना किती सांगा पैसा सुटत नाही, लय चिकट. एक जण एक जनरल स्टोअर मध्ये गेलं, नवीन कांगवा द्या म्हणला. मित्र तिथं आला, मला नवीन कांगवा का घेतो? म्हणला माझ्या कांगव्याचा एक दात तुटला. मला एक दात तुटला, नवीन का घेतो? म्हणला एकच तुटला पण शेवटचाच राहिला होता. म्हणजे सचिन भाऊ एक दात राहूस तर जेव्हा भांग पाडत असन तेव्हा किती चिकट असन भाऊ. त्याला म्हणावं दिवर सप्त्याचे पंगती जागेवर मरण. लय चिकट माणसं असतात म्हणे. काय सांगा तुम्हाला. एक जणांनी पंखा दिला गावाला,
भजनी मंडळाला मंदिरात. भजन सुरू झालं, वारकऱ्याने पंखा लावला की ते यायचं आणि बटन बंद करायचं, यायचं की बटन बंद करायचं. अरे भजनी म्हणायला टाळाने हाणार काला दिलाय तो. मग आम्हाला भजन करताना गरम होतं. तो म्हणला मी पंखा का बंद करतोय, म्हणला भजन करताना तुम्ही जर पंखा लावला तर त्या पंख्यावर माझं नाव आहे, पंखा फिरल्यावर माझं नाव लोकांना दिसत नाही म्हणून बंद करतोय. अरे तो द्यायचाच कशाला. ही अशी चिकट माणसं लईच अवघड आहे म्हण. आमच्या गावाकडे एक म्हातारे इतकं चिकट, एकच धोतर ते फाटलं तरी घालते, तिथं धोतराला दंड घालतं. दंड माहिती का, जुन्या काळातल्या मावल्यांना माहीत असेल, साडी फाटल्या त्याला शिवण्याची विशिष्ट पद्धत आहे, त्याला दंड म्हणतात. ते धोतराला दंड घालतं पण तेच धोतर घालतं. मी म्हणलं दिना टाकून, त्याची लुंगी नेसायचं ती, म्हणजे धोतराची लुंगी पण वापर चालूच. लुंगी फाटत आली म्हणलं दी टाकून, त्याने बरमुडा शिवला. म्हणजे एका गोष्टीचा किती वापर करावं, किती चिकट असेल. धोतराची लुंगी, लुंगीचा बरमुडा फाटत आला, दे टाकून, गाडीच्या काचा पुसायचं, ती फडकं फाटत आलं म्हणलं दे टाकून, त्या चिंध्याने ती बंब पेटवायचं. म्हणलं आता तरी टाकून दे, नव्हतं टाकून दे, ते राख गोळा करायचं आणि राखाने दात घासायचं. अरे धोतराची राख केली पण तरी सुद्धा तो वापरच केला. अरे इतकी चिकट माणसं काय वर द्यायचंय का, कमवा ना पण दान बी जरा करा. म्हणून दामजे दोघं सांगतात सोडवाडा, तू कमने सत्य कर्म व्हावे तू कमन सत्य कर्म व्हावे तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, चांगल्या कामाला सहकार्य करा. उदाहरणार्थ धर्म मंडप सप्ताह चालू आहे, काय संयोजकाने जे हरी घालायची गरज आहे, आधी येऊन आपण या ठिकाणी देणगी दिली पाहिजे. उदाहरणांतकरण ठेवा, दानवीर कर्ण हे तर विषय चालाय. क्रांतीवीर नाना पाटील, पत्री सरकार. कर्मवीर वा आता मुलं बोलती झाली बघा, भाऊराव पाटील. वडाचं झाड हे त्यांचं ब्रीद आहे आणि स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद वाक्य. वडाचं झाड जसं वाढत चाललं तसे रयत शिक्षण संस्था वाढतच चालली. गोरगरिबाच्या अनाथांची मुलं, सर्वसामान्याची मुलं त्या शाळेमध्ये शिक्षण घेतात. कर्मवीर भाऊराव पाटील. धर्मवीर संभाजी महाराज. धर्मवीर संभाजी महाराजांचंच नाव पुढे येतं. असं कधी म्हणलं का कोण धर्मवीर शिवाजी महाराज? नाही. धर्माच्या बाबतीत छत्रपतींचा सुद्धा नंबर नाही, संभाजी महाराज धर्मवीर. कारण धर्मावर किती निष्ठा असावी. संभाजीराजेंकडून धर्म कसा टिकावा, संभाजीराजेंकडून धर्मवीर संभाजी महाराज. महावीर हनुमंतराय, ज्यांच्या दरबारात सेवा चालू. महावीर आहे बरं का, हनुमान चालीसा वाच. महावीर विक्रम बजरंग कुमती निवार सुमती के संगी. ते महावीर आहेत. ताकद काय सामान्य नाही. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाहीत, गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याचं झपकी त्यानं आपल्याला येडेवानी करा ना ग. हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत काय ताकद होती. हा जाग्या बुका केला दाढीचा. दाढी जळल्या मिशा राहिल्या असत्या का, गाव बी जळलं. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तो का. काय ताकद होती, एवढी ताकद का होती. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगडा पडला तर दगड फुटत होता. आता दुधात ताकद राहिली का? आता आईचं दूधच कुठे पोरांना. आता बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टोपणात बदल होतो. रबर जातं आणि पत्र्याचं येतं. आणि एकदा पत्र्याच्या बाटलीच्या नादा लागले ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 गांधावाल्याचं एक पेताट हरिपाठ बंद पाडतं. बंद करा हरिपाठ. हा गांधावाले काय लायकीचे तर आम्हाला माहिती आहे, त्यांचं सगळं रेकॉर्ड आहे आमच्याकडे. हा
आणि त्यांच्या दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवा. त्याच्यासाठी बुका थापला का तो 5ची पण आमचा अध्यक्ष होतो का पिणारे चित्र असते. 2 म्हातारे पारावर बसले मला होय 10 रुपयाला खोकला जातो का दुसरा मला 100% म्हणला कसं काय अरे येड्या दारू मला माझी बायको गेली जमीन गेली घरदार गेलं गाडी गेली तुझा खोकला का नाही जाणार म्हणला. आता ती घालीव न कुठं ही घाली न कुठं. व्यसन करू नका. तरुण मुलांना विनंती माझे एक वाक्य नीट ऐका. व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन ह्याच्यात काय भेटन गुटखा खाल्ला तोंड पटन दारू पला लेवर पटन चांगल्या कामाताला बंधन तुटन मित्रमंडळ चांगली ठेवा नाही तर सुरुवातीला पासत्यान ताडी तुमच्या वेळात त्या नाडी दारूचला तन गोडी इकावं लागन महाडी इकली गाडी बायकोची जन झाली साडी हर लावण्यात दारूला काडी धरण्यानोबा तुकोबाची जोडीन मग कळन परमार्थाची गोडी. सप्त्यात 8 दिवसाच्या सप्त्यात महाराज किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. 8 दिवसामध्ये किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिले ह्याला खरी किंमत नाही. हा खरा सप्ताह आहे. बदल झाला पाहिजे. 8 दिवसात 8 तरी माळकरी हो ना. 8 दिवसात काय परिवर्तन झालं आपल्या गावात. ही विचार कीर्तन कमी ऐका मी तर उलट सांगतो. कीर्तन बिलय झाले ते बड्डेला कीर्तन वास्तू शांतीला कीर्तन जन्माला कीर्तन मियाला कीर्तन वाढदिवसाला कीर्तन पूजेला कीर्तन गंगा पूजना नुसती कीर्तनच. तुम्ही जे हम झाले ऐकून आम्ही पियाक झालो सांगू बदलायचं कुणी. तुमच्यात बी बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत खरे पटले हा भारी बाबा नाही करायचं व्यसन बाबा व्यसन करणं वाईटच आहे. मंडपात आहे तर मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हातावून गप्पा सुरूच. हे लांबून लांबून महाराज येतात रे लय आराडत्यात बो. आणि गावकऱ्याने बी आवदा चांगलं निवडून महाराज आणले तर इथं. म्हणजे तंबाखूवारी निवडते ते आम्हाला कीर्तन संपलं. आणि ते आजचं तर लय बारीक पिल्लू होतं भाऊ पण लय झपकिवलं रे गावाला. दुसरा म्हणलं त्यांनी सांगितल्याने व्यसन करू नका. गप सांगतच असत्यात. होय होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागले त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे हाय तर म्हणून तर चांगलं वागणारा किंमत आहे. त्यांचं नको म्हणावं घेऊ त्यांचा धंदाच आहे. तो तंबाखू खाऊन मोकळा. अरे नका करो नाश आयुष्याचा करो नाश आयुष्याचा नका करो आता तरी पुढे हाजी उपदेश 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 नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू सकलाच्या पाया माझे दंडवत माझे दंडवत सकलाच्या पाया माझे दंडवत माझे मागचं सोडा आता सावधवा. काय जीवनात परिवर्तन केलं नाही. ऐकले गायले गीत धरली लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. काय वाघासारखा निर्दय मिळाला काय त्याचा तो लाभ घेतला. विचार करण्याची गोष्ट आहे आणि विचार मंथन करण्यासाठी धर्म मंडप आहे. व्यसन करू नका. हनुमंतरांसारखी शरीर संपदा कमवा. महावीर हनुमंतराय काय ताकद होती. मावळ्याने त्यांचंच आणून अजून बघा पहिलवानं तालमे सुद्धा मारुतीचंच मंदिर असते. शरीर संपदाच तशी मायबाप शरीर संपदाच तशी मायबाप. मावळे सुद्धा कसे होते. वाघासंग कुस्ती खेळायचे ऊसाची मुळे हाताने पिळायचे हांडा हांडा रस गिळायचे व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे. असे वजनदार मावळे होते. हनुमंतराय सुद्धा तसेच आहेत मायबाप. महावीर
म्हणून हनुमंतराय. स्वातंत्र्यवीर सावरकर, नरवीर तानाजी मालुसरे, दानवीर कर्ण, कर्मवीर भाऊराव पाटील, धर्मवीर संभाजी महाराज, क्रांतीवीर नाना पाटील, महावीर हनुमंतराय. हे वीरांचे प्रकार समाजाच्या लक्षात आल्याच्या नंतर सगळ्या वारकऱ्यांनी तुकोबांना प्रश्न केला, महाराज आम्ही तुमच्याकडं परमार्थ क्षेत्रातला वीर कोण आहे ते ऐकण्यासाठी तुमच्याकडे आलोय. काय तुमच्या दृष्टीनं तुम्ही नेमकं खरे वीर कुणाला म्हणता? तुकोबारे सांगतात, जे पांडुरंगाचे कायन वाचन मनानं भक्ती करतात, माझ्या दृष्टीनं ते खरे वीर आहे. कारण काळ सुद्धा त्यांच्या पाया पडतो. वीर विठ्ठलाची गाडी कळी काळ पाया पडे, काळ सुद्धा त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. हरिभक्ताच्या पुढे काळाची सत्ता चलत नाही. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, कळी काळ पाया पडे, काळाची सत्ता नाही. तुकाराम तुकाराम नाम घेता का थर दिशेने यमाच्या अंगा सुद्धा काटा येतो. का? वीर. वीर विठ्ठलाचे गाडी. वीर कोण? विठ्ठलाचे. जे विठ्ठलाचे आहेत ना ते वीर आहेत. आणि नुसते वीर नाही, ते गाडे वीर म्हणजे मुरलेला आहे. आणि अशा हरिभक्ताच्या वैष्णवनिष्ठाच्या पुढं कळी काळ पाया पडे, काळ सुद्धा त्यांचं दर्शन घेतो. हे हरिभक्ताची ताकद आहे. ऐका हरिभक्ताची ताकद, वैष्णवनिष्ठाची, वारकऱ्याची पावर. एक वारकरी होते, महिन्याची वारी करायचे. वारीला निघाले पण त्यांची धर्मपत्नी पळत आली, म्हणे महाराज तुम्ही वारीला जरूर जा, तुमची महिन्याची वारी, पण गव्हाच्या पेरणीचा सीझन चालू, गहू पेरान जावं वारीला. धर्मपत्नी सात्विक असावं बघा. कोणत्यातलं दोन्हीतलं एक तरी व्यक्तिमत्व असं पाहिजे, त्यांच्यामुळे संसार हँडल झाला पाहिजे. तुकोबाऱ्यांचा परमार्थ, तुकोबाऱ्यांचा संसार जिजाबाईमुळे झालाय. काय प्रेम होतं आपल्या मालकावर जिजाबाई साहेबां. बोलणं कडक होतं, पण याचा अर्थ तुकोबाऱ्यांवर प्रेम आणि निष्ठा कमी होते असा अर्थ काढत जाऊ नका. हा, पराकोटीचं प्रेम जिजाऊ मातेचं आमच्या तुकोबाऱ्यांवर होतं. पती पत्नीने एक विचार ठेवा. एक विचार असतो आता बी, पण नवीन नवीन नवरे बघा ना किती शुद्ध बोलते. एव्हा टेव्हा तुम्हाला जेवायचे का? कशाला जेवण ती मरायला? ते अनुस्वाराने त्याच पोट ऐकलं का? अरे बहिरे का काय ती यव्हान तेव्हान घ्यायला शुद्ध भाषा हानती र. सरळ बोल ना, आपली काय बोली भाषा असेल तशी. हे अनुस्वार एक वर्षभर असतो, वर्षाने म्हणते गिळायचंय का नाही. 3 वर्षांनी म्हणते हाताने घेऊन गिळा. हे 4थ्या वर्षी म्हणतो दिंडी कावा निघायची र. हा, नकोच म्हणलं. सुखाने नसल्या काय पाहिजे. पती पत्नी एक विचार पाहिजे. माय बाप कसा एक विचार असा ज्ञानोबा त्याला खूबी देतात. न मोडता दोन्ही आकार, घडीले एकचे शरीर, हे अर्धनारी नटे शर रूपी दिशे, चंद्र ते चंद्रिका, शंभू तेत अंबिका. जिथं शंभू तिथं अंबिका, जिथं पार्वती तिथं महादेव आहे. त्या पद्धतीनं पती पत्नीमध्ये एक विचार पाहिजे. आणि एक वाक्य सांगतो, शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते. शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मी. तो म्हणता नोकरदाराची कोण आहे? ती सरस्वती. आपण कशाला कोणाला नावं ठेवायच्यात, बिचाऱ्या सगळ्या चांगल्याच असतात. आणि नाहीतरी पण शेतकऱ्याच्या बायको इतकी सहनशीलता नाही कोणाकडे, खरंच नाही. शेतकऱ्याकडे सुद्धा नाही. आतापर्यंत महाराष्ट्रात इतक्या शेतकऱ्याने, पुरुष शेतकऱ्यांना एकत्र महिला शेतकऱ्यांना आत्महत्या केली का हो? कर्ज झालं, नामुक झालं, टेन्शन आलं, डिप्रेशनमध्ये गेल्यान त्यांनी फास घेतल्या. एक सुद्धा महिला शेतकऱ्यांना आत्महत्या नाही. मग तुमच्यापेक्षा ते बघा विचाराने किती फ्रेश आहेत आणि किती त्यांचा मनावर कंट्रोल आहे. त्याचा आदर्श ज्ञान जरा स्त्री शक्ती. आणि उलट एखाद्या घरात जर तशी घटना घडली, जर वडील त्या मुलाला नसतील तर ती आई, त्या मुलाची आई बी होते आणि मुलाचे वडील सुद्धा होते, पण शेवटपर्यंत संसार कडला नाही. याला म्हणायचं स्त्री शक्तीची ताकद. खरंच मातृशक्तीला सलामच आहे. त्यांच्या इतकी सहनशीलता नाहीच कोणी. शेतकऱ्याच्या बायको इतकं तर कामन कष्टन आणि तिला मानाची अपेक्षा नाही कोणी. माना काय, तिचं काम चालूच असतं. नवरा बायकोच्या शेतकऱ्याची काव भांडणं होत नाही, चुकून झाली नवऱ्याने ठाको टाको ते फुसफुस करती, रुसून जाती, दारा काढाय परत माघारी टायमिंगला. शेजारी म्हणजे 1.5 महिना येणार नव्हती, रुसून गेलती, 1.5 तासात का गाले आमने. त्यांचं ऐकून काय दुधाचं नुकसान करू का? मग मर कर काम. खरंच सांगतो, आपले जे संसार आहेत ना ह्यांच्या जीवावर येतं. पुरुष मंडळी, तुम्ही नुसत्या गावात काय गप्पा हाणताय 5-5 तास, त्यांचा आदर्श घ्या. मला एक कळत नाही बुवा, वस्तीहून माणसं गावात सकाळी 7 वाजता दूध घालायला जातात, 7ला गेल्या ती 12ला घरी येतात. मग 5 तास ही नेमकं कोणत्या कंपनीला दूध घालतात बुवा?
ह्यांचं सकाळी 5 तास काय गावात काम असं अर्धा 1 तास ठीक हो ना 5 तास ह्या टोळीत 5 मिनिटं त्या टोळीत 5 मिनिटं हे काढलं तिकडं ह्याचं इचकीन त्याचं इचकीन हितल्या चर्चा हे चाललंय ते चाललंय अमेरिकेत हे चाललं बांगलादेशमध्ये हे झालं रानातलं गावात उगवलंय ती काढ अमेरिकन जपान आणि बांगलादेश लय पडल्या तर त्या लेवलची समस्या सोडाय बायको तुझ्या धावतीन लागला का बांगलादेशच्या गप्पा हाणायला आपली क्रेज काय आपल्या गप्पा कोणत्या चालू ते कळलं पाहिजे ना ज्याची त्याला नुसत्या गप्पाला रेट द्यायचं अरे 7 ते 12 मध्ये काम किती करा ह्या महिलांकडून शिका सकाळी सकाळी स्वतःचं आवरून मुलीचं आवरून मुलाचं आवरून मुलीची वेणी फणी करून त्यांचा डबा बनवून दोन्ही पोरं शाळेत सासू सासऱ्याचा आवरून डबा बांधून 11ला त्या रानात आणि हो 12ला डायरेक्ट रानात येतो वाडा जेवायला आल्या का तू काम काय केलं बा 5 तास माझी विनंती जरा शेती परवडत नाही असं जे आपण हे करतो शेती आता थोडं निसर्गाच्या अधीन आहे मान्यच आहे परंतु सकाळी जरा गावात जास्त कुचार वाट्यावर गप्पा हाणायचा टायमिंग थोडा कमी करा आणि तो टायमिंग जरा धर्मासाठी आपल्या संसारासाठी आपल्या कष्टासाठी द्या सकाळ सकाळ जरा जास्त काम होतं जरा थोडं त्याच्यात थोडा बदल करा जरा तुमच्या रोजनिशीत जरा थोडा विठ्ठल महिलांकडून शिका काम घ्या कधीच बोलून दाखवणार नाही त्यांच्यामुळं आपल्या कडक टोप येतं तशी ती वारकऱ्याची धर्मपत्नी म्हणली बाबा गहू पेरण मग जावं वारीला ठीक आहे ते वारकरी बाबा गावातल्या दुकानदाराकडे गेले कृषी सेवा केंद्रातली जी कंपनी होती ती त्या वारकऱ्याच्या जरा विरोधातली होती जरा थोडी ते असतेच परत चांगल्याच्या विरोधात माणसं जगामध्ये असतेच मायबाप खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खाता गाठकाळी गरिबाशी फाटली जुळी ओसाल्याना टोळी गरिबाचा लई मारा नाही सध्या तरुण मुलांना आईबाप सुद्धा नको वाटतात कलियुगामध्ये रागोला मिळाली महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना अरे मी तो नका का ध्यानातून जाईना पण आईबापाची करू नका नाही ना कलियुगातला पोरग आई बाबाला लावतो कामाला सासूला नेतो 4 धामाला कवा आनंद होईल प्रभू रामाला जरा आई बापाकडे बघा र नुसतं सासऱ्याला मिस कॉल ना कर देऊ जरा थोडं त्यांनी बी जेलमध्ये दिलाय जरा थोडं काय धर्मच नाही सगळं अवघड झालंय मग बाप अहो त्या जपानमध्ये चोर पकडा मशीन आणली 1 तासात 500 चोर सापडलं चोर पकडा मशीन अमेरिकेत नेले 1 तासात 2000 चोर सापडलं चोर पकडा मशीन भारतात आणला अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं चोरा मिळलंच नाही चोरांचा मशीनच नेलं एक जणाच्या घरात माश्या झाल्या ते गेल्या आष्टीच्या बाजारात तिकडे माश्या मारायची पावडर एका बसला 2 रुपयाला पुढे माश्या मारायची पावडर 2 रुपयाला मरणाची लोक दाबली एक जण बायकोला मला जेवताना मला ते माश्या मारायची पावडर आणली पुडी सोड त्याच्यातली पावडर काढ पुडी सोडली पुडीत पावडरच नव्हती कागदाची चिठ्ठी होती त्या चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं उजव्या हातानं जेवण करा डाव्या हातानं माश्या हाना आता हे काय औषध आहे का म्हणजे नुसत्या लबाड्याच आहे खऱ्याला किंमतच नाही म्हणून तर आमच्या जनाबाईने अभंगच दिला धुंद झाला तुझा दरबार 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 पुण्यवंत पडालो मेरा पुण्यवंत पडालो दरबार धुंद झालेला आहे खऱ्याला किंमत नाही ते वारकरी बाबा गावातल्या दुकानदाराकडे दुकानदार त्यांच्या विरोधातला त्या दुकानदारानं त्या वारकरी बाबांना गहू देण्याच्या ऐवजी भोपळ्याचंच बी दिलं ऐका बरं का काय झालं भोपळ्याचं बी दिलं भोपळेच पिरून टाकले त्या वारकऱ्यानं तू म्हणता भोपळण गहू इतकं फरक कळत नाही का फरक तुम्हाला आम्हाला कळलं त्यांना पंढरपूरला जायचं वेळ लागलं होतं ते मनातून पंढरीतच होते देहानं फक्त संसारात होते भगवंताचं भजन इतकं होतं त्यांची अवस्था हा स्वायचा गोटे आठवची नाही हा स्वायचा गोटे आठवची नाही
जो आईचा तो जाणवत नाही, जो आईचा तो जाणवत नाही, देहावर उदास आहेत ते भक्ताच्या यादीत एक नंबरला आहेत. भोपळेच पेरले गेले वारेला निघून. भगवंताचं चिंतन अखंड. गोविंद गोविंद मना लागलया, चंद रात्र नकळे दिवस नकळे, अंगी खेळे दैवते रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. अखंड भजन. वारे करून वारकरी बाबा महागारी आले, रानात बघतो तो काय नुसतं भोपळच भोपलं. त्या वारकरी महात्म्याचं नाव लिहून घ्या. संत मानकोजी महाराज बोधले. बोधले बाबांच्या जीवनात घडलेलं भक्त चरित्रात कथा आहे. बोधले महाराज म्हणले, अरे बापरे भोपळे पण येऊ द्या, ठेविले आनंदे तैशेचे राहावेचे. आताचं जर शेतकरी असतात जागेवर त्याने इंटरव्ह्यू घेतलं असतं. अरे मी गहू पेरलं भोपळं कसं काय आलं बा. पण कोणत्याही परिस्थितीला तोंड कसं द्यायचं हे संतांकडून स्थित प्रज्ञ आहेत ते. आनंद झाला तरी हसत नाही, दुःख झालं तरी रडत नाही, निवांत असतात माय बाप. जे जे होईल ते ते पहा, अशी त्यांच्या अंतकरणाची अवस्था असते, परिपूर्ण असते. आणि मग म्हणले आलेत भोपळं तर येऊन द्या. भोपळं बी बारकाला नाही तसलं मोठालं खपक्याच्या खपके काशे फळ भोपळ्यासारखं. आणि ज्यांनी भोपळ्याचं बी दिलं तर त्यांना लय मजा वाटायची. ते झाडावर चढून वरनं मजा बघायची खाली बोधले महाराजाचे. आता काय बोधले बाबा भोपळच खात्यान का, आता काय भोपळच खात्यान का. भोपळ्याचं पिकले भोपळे पिवळे झाले. बोधले महाराज म्हणले जाऊन द्या, आलेत भोपळं तर येऊन द्या. पण एखादा भोपळा फोडून तर बघा भोपळ्यात काय आहे. दगड घेतला आणि भोपळा असा आपटला, खटकून भोपळा फोडला. भोपळ्यात गहू निघालं. भोपळ्यात गहू. एका एका भोपळ्यात आदुले पाहिली गहू निघाले. जे झाडाचं रातकुन खाली पडलं. ते मला भोपळ्यात गहू. बाबा हे आमचंच कारस्थान आहे, पण आम्हाला कळालं नाही. म्हणलं हे भोपळ्यात गहू कसं काय निघाला. ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा. काय हे घडलं. वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे, अशुभ त्या पुढे शुभ होऊनी ठाके. हे एक प्रमाणे संतांच्या नामावर इतका विश्वास. अशुभ गोष्ट सुद्धा संतांपुढे शुभ होते, अमंगल गोष्ट सुद्धा मंगल होते. अरे भोपळ्यात गहू झालं कारण त्यांच्या मुखामध्ये अखंड नामाचा जे जयकार आहे. आणि ज्याच्या मुखात भगवंताचं नाम आहे त्याचं डोंगरा एवढं पाप झालं.